महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून उत्तर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे। प्रस्तावित रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे वळविण्याच्या हालचालींविरोधात सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिक एकवटले असून सरळ रेल्वे मार्ग द्या अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा शासनाला देण्यात आलाय। बहुजन शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत एकमुखाने नाशिक सिन्नर संगमनेर या पूर्वनियोजित रेल्वे मार्गाचीच अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। खासदार राजाभाऊ वाजे यांनी इशारा देताना सांगितले की नाशिक पुणे रेल्वे मार्ग उद्योग, शेती, व्यापार, शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथील मार्केट यार्डमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आत्ता। आणि नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर नारायणगाव मार्गेच व्हावी यासाठी सर्वांचंच जे मत आहे ते अधोरेखित झालेलं आहे। या बैठकीसाठी खास करून आदरणीय आमदार सीमाताई आणि आमदार सरोजताई या दोघी हजर होत्या आणि त्यांनी सुद्धा तेच मत मांडलं। सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, नाशिक रोडचे, नाशिकचे जे उपस्थित होते त्या सर्वांचंच म्हणणं तेच आहे आणि त्यासाठी काय करायचं हा विषय घेऊन आजची बैठक झाली। सर्वच लोकप्रतिनिधींनी असं सुचवलं की आपण दिल्लीला एकदा केंद्रीय मंत्र्यांशी भेटू। तर 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं आहे। 20च्या नंतर मी त्यांची मंत्री महोदयांची वेळ घेऊन हे सर्वच लोकप्रतिनिधी जर दिल्लीला आले तर आपलं मत काय आणि जनमत काय आहे हे मंत्री महोदयांपर्यंत पोहोचेल। ह्या सर्व रेल्वे लाईनला 50% राज्य सरकारचा निधी आहे आणि 50% केंद्र सरकारचा निधी आहे। त्यामुळे राज्य सरकारचाही निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। दोन्ही सरकारांनी मिळून लोकभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिकपासून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव या मार्गानेच व्हावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत। गरज पडली तर आंदोलन करू अशी सर्वांची भावना आहे। आम्ही सर्वजण बरोबर आहोत। लोकप्रतिनिधी, लोकांचं जे मत आहे तेच आमचं मत आहे। आपण सर्वजण मिळून हा मार्ग असाच व्हावा यासाठी प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मात्र रेल्वे मार्ग शिर्डीकडे वळविल्यास प्रकल्पाचा मूळ उद्देशच बदलून जाईल आणि अनेक तालुक्यांच्या विकासाला मोठा फटका बसेल। शिर्डी मार्गे रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी दिल्यास राज्यव्यापी जनआंदोलन छेडले जाईल, रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्यात येईल असा निर्धारही सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावर बैठका, आंदोलनाच्या घोषणा आणि लोकप्रतिनिधींच्या राजकीय हालचालींना वेग आलाय। त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा प्रश्न केवळ वाहतूक प्रकल्प न राहता उत्तर महाराष्ट्राच्या विकास, उद्योग आणि राजकारणाशी निगडीत प्रतिष्ठेचा विषय बनला आहे। आता शासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।